मैत्रिणींनो, चला आपण आज पातीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते बघूया। मी इथे मुंगाची 1 वाटी डाळ घेतली आहे, ती 2 ते 3 तासासाठी भिजत टाकली आहे। पातीचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे। 2 टमाटर घेतले आहे। आपण गॅसवर कढई ठेवूया, त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊ। मी इथे ऑइल टाकून घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच राई, आधा चम्मच जिरा, आठ लसूण चॉप केलेला, 7 ते 8 कढीपत्ता, 8 ते 10 हरी मिर्च। आपल्याला इथे लाल मिर्च घालायची नाही म्हणून हरी मिर्च टाकली आहे मी ना। छान त्याला परतून घेऊ आपण। हे बघा छान परतत आहे। इथे छान परतून झाले आहे। मध्ये अद्रक खिसून घालू, याला पण छान परतून घेऊ। त्यामध्ये आपण 1 चम्मच नमक, अर्धा चम्मच हल्दी पावडर, 1 चम्मच धने पावडर, हे चला आपण छान त्याला मिक्स कर, छान परतून घेऊ। आता आपण 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ, त्याला पण छान आपण परतून घेऊ। आपले परतून झाले आहे। आता आपण मध्ये पातीचा कांदा कापून घेतला होता, मी बारीक चिरून घेतला आहे, तो घालत आहे। याला आता आपण छान तेलामध्ये परतून घेऊ, छान भाजून घेऊ। हे बघा आपले 1 ते 2 मिनिट झाले आहे। पात आपली छान परतून आपण याच्यामध्ये जी भिजत टाकलेली 2-3 तासासाठी जी मुंगाची डाळ मी भिजत टाकली होती ती घालून घेऊ। याला आपण छान मिक्स करून घेऊ। बघा आपली छान मिक्स करून झाली आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून घेऊ शिजायपुरतं। आता याला आपण 5 ते 7 मिनिटं छान शिजून घेऊ। आता बघूया आपण 5 ते 7 मिनिट झाले। आता बघूया आपण डाळ शिजली का ते। हे बघा शिजलीच आहे। परत आपण 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ। असे आपले डाळ शिजायला 10 ते 15 मिनिट लागले आहे आपल्याला। आता आपली डाळ छान शिजून झाली आहे। हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे, डाळ छान शिजली आहे आपली। आपला डाळ कांदा तयार आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा किती छान झाला आहे आपला डाळ कांदा, पातीचा डाळ कांदा। तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत बी खाऊ शकता, खूप छान लागते। करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। धन्यवाद।